आणि आता राजकीय बातमी आहे। वसंत मोरे आज ठाकरे गटामध्ये पक्षप्रवेश करणार आहे। वसंत मोरे आज मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश करतील। जोरदार शक्तीप्रदर्शन करत वसंत मोरे आता पुण्यावरून मुंबईच्या दिशेने रवाना देखील झाले आहेत। वसंत मोरे यांच्यासह मनसेचे 17 शाखाध्यक्ष आज ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत। आणि याचा माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे सध्या आपल्यासोबत आहेत। योगेश, वसंत मोरेंचा ताफा जवळपास 100 गाड्या आता पुण्यावरून मुंबईसाठी रवाना होत आहेत। सागर, वसंत मोरे आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत 12:30 वाजता ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत आणि वसंत मोरे यांच्यासोबत मनसेचे 17 शाखा अध्यक्ष, 5 उपाध्यक्ष आणि सचिव हे मनसेचे पदाधिकारी सुद्धा आज ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत। मनसेपासून वसंत मोरेंची सुरुवात झाली, त्यानंतर वंचित बहुजन आघाडीमध्ये वसंत मोरेंनी पुणे लोकसभा निवडणूक सुद्धा लढवली होती आणि आता ठाकरे गटात वसंत मोरे हे पक्षप्रवेश करणार आहेत आणि मोठं शक्ती प्रदर्शन करत वसंत मोरे आज मुंबईकडे रवाना झालेले आहेत। साधारणतः 100 गाड्यांचा ताफा घेऊन वसंत मोरे हे मुंबईकडे काही वेळापूर्वीच रवाना झालेले आहेत आणि ज्या पद्धतीने वसंत मोरे यांच्यावरती ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार म्हणून टीका सुद्धा झालेली होती आणि वंचित बहुजन आघाडीच्या काही पदाधिकाऱ्यांनी वसंत मोरे यांचं कार्यालय फोडण्याचा इशारा सुद्धा दिला होता। मात्र प्रकाश आंबेडकरांच्या आव्हानानंतर ते आंदोलन सुद्धा स्थगित करण्यात आलं। मात्र आज वसंत मोरे ठाकरे गटात प्रवेश करतील। मात्र वसंत मोरे यांच्याशी बोलल्यानंतर त्यांना कुठलेही शब्द हा ठाकरे गटाकडून देण्यात आलेला नाही, कारण वसंत मोरे हे पुण्यातील हडपसर आणि खडकवासला या 2 विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि ती इच्छा त्यांनी बोलून सुद्धा दाखवलेली आहे। मात्र ठाकरे गटाकडून तसा कुठलाही शब्द हा वसंत मोरे यांना देण्यात आलेला नाही। मात्र पक्ष संघटनेमध्ये वसंत मोरे यांच्यावरती जबाबदारी दिली जाऊ शकते अशी एक शक्यता वर्तवली जात आहे। नेमकी ती जबाबदारी काय असणार आहे ते बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र वसंत मोरेंच्या माध्यमातून ठाकरे गटाला पुण्यामध्ये बळ मिळेल अशी एक चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात रंगताना पाहायला मिळते। नक्कीच योगेश, त्यामुळे वसंत मोरे यांच्या पक्षप्रवेशाकडे आपलं लक्ष असणारच आहे। धन्यवाद या माहितीसाठी।